नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यान शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर 23/3/2026 रोजी म्हणजेच कालच सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आलेला आहे आणि तो आहे टीईटी आणि सीटीईटीच्या संदर्भामध्ये. तर बघा, काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत हा मुद्दा मार्गी लावलेला आहे. तर बघा काय होतं, आपल्याला माहिती आहे की टीईटी आणि सीटीईटीसाठी नियम काय होता. तर ओपनसाठी 90 मार्क म्हणजे 60% असणे गरजेचे होते. तसेच कॅटेगरीसाठी 82 मार्क म्हणजेच 55% मार्क असणे गरजेचे होते म्हणजे टीईटी पात्र होण्यासाठी. परंतु 2022च्या शिक्षक भरतीमध्ये टीईटीच्या संदर्भात अचानक नवीन निर्णय घेण्यात आला होता. तो असा होता की ओपनसाठी 90 मार्क तर होतेच म्हणजे 60% तर होतेच, परंतु कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र 82 मार्क नसून त्यांना 90 मार्कांचा नियम करण्यात आला होता. म्हणजे 55%चा क्रायटेरिया नसून त्यांच्यासाठी 60%चा क्रायटेरिया करण्यात आला होता. जर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना टीईटी मध्ये किंवा सीटेट मध्ये 90 मार्क म्हणजेच 60% जर असतील आणि समजा शिक्षक भरती सुरू असेल आणि शिक्षक भरतीमध्ये त्यांनी ओपनचं मेरिट क्रॉस केलं असेल, म्हणजे ओपनच्या मेरिटमध्ये जर ते बसले आणि इथं त्यांना सीटीईटी किंवा टीईटी मध्ये 60% मार्क असतील तर कॅटेगरीचे विद्यार्थी काय होते, नोकरी मिळवू शकत होते. म्हणजे ओपनच्या कॅटेगरीनुसार ओपनच्या मेरिटनुसार तिथं ते पात्र ठरू शकत होते. परंतु हाच निर्णय आता काय केलेला आहे तर सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे. म्हणजेच परत पूर्वपदावरती आलेला आहे. म्हणजेच पूर्वी जो क्रायटेरिया होता टीईटी आणि सीटेट साठी कोणासाठी तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तोच परत पुन्हा लागू करण्यात आलेला आहे. म्हणजेच सीटीईटी साठी आणि टीईटी साठी कॅटेगरीसाठी 82 मार्क म्हणजेच 55% आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 90 मार्क म्हणजेच 60%चा मुद्दा पुन्हा एकदा तोच नियम करण्यात आलेला आहे. तर आता या नियमाचा फायदा कोणासाठी होईल. आता 2022ची शिक्षक भरती तर झालेली आहे, परंतु 2025-26च्या जे टेटचे उमेदवार आहेत म्हणजे जे शिक्षक भरतीसाठी पात्र आहेत त्या उमेदवारांना याचा फायदा नक्कीच होणार आहे. म्हणजेच की आता अजून आपली शिक्षक भरती बाकी आहे, अजून आपली शिक्षक भरती पूर्ण झालेली नाही आणि 2025चं तर आपली टेटची परीक्षा झालेली आहे पण अजून त्याचं काम पेंडिंग आहे. तर याच्यामध्ये या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या 55-60%चा फायदा नक्कीच होणार आहे. आणि हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे, त्यामुळे हा निर्णय फक्त एकाच राज्याला लागू होत नाही, तर हा निर्णय संपूर्ण भारतामध्ये लागू होतो. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो तो संपूर्ण भारतामध्ये लागू होत असतो. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे राज्य असतील त्या पूर्ण राज्यामध्ये हा टीईटी आणि सीटेटचा 55-60%चा जो मुद्दा आहे तो इथं लागू होणार आहे. थोडक्यात काय, जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जरी त्यांना 82 मार्क असतील तरी सुद्धा ते काय करू शकणार आहेत तर ओपनच्या मेरिटनुसार ते नोकरीसाठी तिथं पात्र ठरू शकणार आहेत. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला या मुद्द्यावरती किंवा या निर्णयावरती काय वाटतं यानुसार तुमचं मत सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा. तर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा.